नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे वेगळ्या ब्लॉगमध्ये. माझ्या मागे जे तुम्ही बघताय तर हे आहे वी कॉल इट ॲज लायब्ररी ऑन व्हील, म्हणजे बुक व्हॅन. दिस इज समथिंग विच इज व्हेरी युनिक. कधी तुम्ही पाहिलं नसणार आहे की मूविंग लायब्ररी किंवा लायब्ररी ऑन अ व्हील. सो याच्या आधीसुद्धा मी याच्यावरती ब्लॉग बनवलेले आहेत. पहिला ब्लॉग जो होता आपला तो होता ग्रंथदिंडीचा. दॅट वॉज ऑल्सो युनिक एक्सपिरियन्स फॉर मी अँड आवर व्ह्युअर्स. त्याच्यानंतर पुढे मी मला दाखवणार आहे त्यातला एक, जर तुम्ही ते बघितलं तर बुक फेस्टिवल जो झाला होता पुण्याचा, त्याचाही ब्लॉग मी बनवलेला आहे. तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ऑल्सो चेक इट आउट. आणि त्या व्हिडिओला पण खूप कॉमेंट आले होते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दॅट ब्लॉग. अँड इफ यू हॅवंट चेक्ड इट, द लिंक इज देअर इन द डिस्क्रिप्शन. डू चेक इट आउट. पण आज आपण ही लायब्ररी ऑन व्हील म्हणजे मूविंग व्हॅन, मूविंग बुक व्हॅन बघणार आहोत. And this is the unique initiative of National Book Trust of India. त्यांचा हा इनिशिएटिव्ह आहे. It aims at creating awareness among the people and to encourage them to read books. त्यासाठीचा हा स्पेशल इनिशिएटिव्ह आहे. तर आपण बस बाहेरून पण बघूया कशा प्रकारे याची ब्रँडिंग केलेली आहे, सो दॅट पीपल कॅन इझिली ट्रेस वेन इट इज मुव्हिंग. आणि आज जाऊन बघूया आपण कुठल्या प्रकारचे बुक्स आहेत. त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विदाउट फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. ओके, डू फॉलो मी, आय विल शो यू. जर तुम्ही बघितलं, मगाशी मी सांगितलं होतं पुणे बुक फेस्टिवल जो झाला होता 7 ते 15 डिसेंबरचा, त्याचंही यांनी ब्रँडिंगच्या दृष्टीने केलेलं आहे. ऑल्सो बाय द वे, दिस वॉज वन ऑफ द इनिशिएटिव्ह विच ॲक्च्युली सेट द वर्ल्ड रेकॉर्ड. आणि त्याचेही सर्टिफिकेट्स आणि याची त्यांनी माहिती दिलेली आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं नॅशनल बुक ट्रस्टचा हा इनिशिएटिव्ह आहे. मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा प्रोजेक्ट. अँड दिस प्रोजेक्ट ॲक्च्युली हेल्प्स रीडर्स लाईक यू अँड मी टू रीड बुक्स, एनकरेज पीपल टू रीड बुक. मराठीत एक म्हण आहे आपली, वाचाल तर वाचाल. त्याला हे एनकरेज करणारचा प्रोजेक्ट आहे. त्यासाठीचा हा प्रोजेक्ट आहे. आपण आज जाऊया आणि बघूया कुठल्या प्रकारचे बुक्स या व्हॅनमध्ये आहेत ते. सो डू फॉलो मी. ओके, हे जे तुम्ही बघताय या बसची अशी अरेंजमेंट केलेली आहे. इथे मिनी लायब्ररी म्हणू शकतो, लायब्ररी ऑन व्हील. एकूण 2 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. हा सेक्शन 1 आणि हा सेक्शन 2. आणि दोन्हीकडे सेल्फ्स आहेत. अँड यू कॅन ऑल्सो रेफर टू दिस बुक्स. त्यांनी त्याचे ऑर्डर्स कसे प्लेस करायचे याचे डिटेल्स मी इफ पॉसिबल आय विल ऑल्सो शेअर विथ यू. पण मगाशी त्यांच्याशी मी इंटरॅक्ट करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की यू कॅन ऑल्सो बाय द बुक्स. सो दिस इज नॉट जस्ट टू create the awareness, but also people can see and buy interesting books. So I'll show you कुठले बुक्स आहेत. साधारणतः सगळेही इथे मला स्टोरी बुक्स, बायोग्राफी, इंग्लिश, हिंदी, मराठी या सगळ्या भाषांमधले पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट टू गव्हर्नन्स, ऑल्सो लाईक पीपल दोज वर इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, त्यांच्यासाठीचे सुद्धा बुक्स आहे. हाऊ द गव्हर्नन्स कॅन बी लर्न. ऑल्सो if you could see, this is something like to spread the awareness about our parliament. So आपल्या पार्लमेंटच्या संदर्भातली बुक आहे. छोट्या मुलांसाठी सुद्धा इंटरेस्टिंग बुक आहे इथे. जर तुम्ही बघितलं तर असे अगदी सगळ्या वयोगटातल्या लोक पुस्तकं बघू शकतील आणि खरेदी करू शकतील अशा प्रकारचे बुक्स इथे आहेत. आता अंतरिक्ष म्हणून एक मला इंटरेस्टिंग बुक सापडलं इथे. सो हे पण आहे. त्याच्यानंतर भारत की राष्ट्रीय संस्कृती, दिस टॉक्स अबाउट इंडियन हेरिटेज अँड इंडियन कल्चर. सो दिस इज समथिंग रिअली युनिक विच आय हॅव एव्हर सीन. मी याबद्दल ऐकलं होतं लायब्ररी ऑन व्हीलबद्दल, पण मी आज आय कन्सिडर माय सेल्फ लकी बिकॉज दिस व्हॅन इज देअर ऑन आवर कॅम्पस. आणि आज मी कॅम्पसवर अवेलेबल आहे आणि मला हे पाहायला मिळालं. सो आय थॉट आय शुड शेअर दिस विथ यू. हा झाला सेक्शन 1 आणि तर सेक्शन 2 पण आहे. आपण सेक्शन 2 कडे पण बघूया. हा एक स्पेशल सेक्शन मला सापडलेला आहे इथे. जर तुम्ही बघितलं तर श्री अरविंद यांच्यावरती बेस्ड एक बुक आहे. त्याच्यानंतर संत कबीरांवरती पण आहे. सो हा आय थिंक हा पूर्ण जो सेक्शन आहे, दिस एंटायर सेक्शन विच यू आर सीइंग, तर या सेक्शनमध्ये सगळे बायोग्राफी आहे अबाउट दी नोन पीपल अँड द पर्सनॅलिटीज विच इन्फ्लुएन्स
our lives and have done something good in the field of art, culture, dramatic, sports या सगळ्यांच्या बाबतचे बुक्स इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर इथे आपण बघतोय बरेच मी मगाशी सांगितलं तसं तिथे काही आर्ट रिलेटेड होते, पण इकडे काही स्टोरी बुक्स पण आहेत लहान मुलांसाठी. इफ यू आर विजिटिंग दिस library on wheel and want to buy something, along with that they also have some story books and novels, very common. along with that भारतीय शेतीची अवस्था म्हणजे ॲग्रिकल्चरबद्दल सुद्धा लिहिलेले बुक्स आहेत इथे. काही मैत्रीवरती बेस्ड आहे, लघुकथा पण आहेत जर तुम्हाला जर इफ यू आर इंटरेस्टेड टू बाय. सो वे दिस मला एक खूप आवडलेलं आहे लायब्ररी ऑन व्हील. दे वॉज वन ऑफ माय स्टुडंट हू डीड अ प्रोजेक्ट. तेव्हा मी त्याच्याकडनं ऐकलं होतं असा लायब्ररी ऑन व्हील नावाचं एक व्हॅन असते आणि दिस इज द स्पेशल इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया विच helps in creating awareness about the book and also encourages people to read the book. So मला एक खूप भारी वाटलं. So I thought of sharing with you all. So तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं यांना तर मी त्याचे डिटेल्स इथे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि इथे थांबतो. पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट करून नक्की कळवा. ऑन दिस नोट आय एम संदीप सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.